हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न 8वा जो आहे 8 मार्क्सचा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. दुसरा क्वेश्चन कोणता आहे चेक करा स्क्रीनवरती. संघटन म्हणजे काय व संघटन या कार्याचे महत्व स्पष्ट करा, हा क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. लास्ट व्हिडिओ जो होता नियोजनाबद्दल होता. सेम त्याच पद्धतीने आपण संघटन ही संकल्पना समजून घेणार आहोत व त्या कार्याचे महत्व सुद्धा बघणार आहोत. आय होप त्या व्हिडिओमुळे तुम्हाला हेल्प झाली असेल. चलो स्टार्ट करू. आता मी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे स्टार्टिंगला आन्सर लिहिते वेळी तुम्हाला काय लिहायचं आहे, प्रस्तावना. काय प्रस्तावना लिहायची ते सुद्धा पाहू आपण एकदा. व्यवस्थापनाचे संघटन हे दुसरे महत्वाचे कार्य आहे. पहिला नियोजन आहे, त्याच्यानंतर संघटन आहे, त्याच्यानंतर उद्दिष्ट निश्चिती व ती उद्दिष्टे गाठण्यासाठी तयार केलेली कृती योजना यांचे नियोजन झाल्यानंतर पुढची पायरी. उद्दिष्टे ठरवलो, ठीक आहे, स्पष्ट उद्दिष्टे आपण ठरवलो, त्याच्यानंतरची पुढची पायरी म्हणजेच मनुष्यबळ एकत्रित करणे, म्हणजेच कर्मचारी वगैरे एकत्रित करणे. त्याच्यानंतर साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे, कच्चा माल आणणे किंवा इतर गोष्टी असतील त्या सगळ्यांची जुळवाजुळव करणे. संघटनेतील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यात कामाची विभागणी करणे. बघा, संघटन या शब्दाचा मीनिंग सांगतेय मी. साधन सामग्री गोळा करणे, मनुष्यबळ जमा करणे, कामाची विभागणी करणे, त्याच्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ठरवून देणे, या घटकांचा संबंध संघटन या संज्ञेत होतो. एकंदरीत संघटन म्हणजे आपले उद्दिष्ट ठरलेले आहेत, आता ते गाठण्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे, क्रिया चालू झाली आहे. कोणती क्रिया? की बाबा साधन सामग्री गोळा करा, मशीन्स ठीक आहेत का, चांगल्या पोझिशन मध्ये आहेत का चेक करा, त्याच्यानंतर कच्चा माल आहे का आणखीन मागवावं लागेल या गोष्टी पाहणे. आपल्या व्यवसायामध्ये 3 स्तर असतात, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. तिन्ही स्तरावरती लोकांमध्ये त्यांच्या अधिकारांनी जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे त्यांना सोपवणे, वाटून देणे. ओके. त्याच्यानंतर पुढे संघटन या संज्ञेत भांडवलाची परिपूर्ती करणे, म्हणजे भांडवल जमा करणे. भांडवल सुद्धा लागतो ना. आता नियोजन तर केलं, आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचंय, त्यासाठी भांडवल पण लागतं आपल्याला, यंत्रसामग्री लागतं. नियोजनानुसार आवश्यक साधन सामग्री गोळा करणे, जसं 1000 वस्तू असेल तर किती टन माल लागतं या सगळ्या गोष्टी जमा करणं. मनुष्यबळाची परिपूर्ती करणे, मनुष्यबळाची परिपूर्ती म्हणजेच काय, मनुष्यबळ जमा करणे, कामगारांची भरती करून घेणे आणि इतर सामग्रीची व्यवस्था करणे याचा समावेश संघटन मध्ये होतो. अशा पद्धतीने तुम्ही प्रस्तावना एक्झाम मध्ये लिहू शकता. अतिशय सोपी आहे, काहीच अवघड नाहीये. असं नाही की मी दिले तेच तुम्हाला लिहायचंय, तुमच्या मनाने सुद्धा तुम्हाला लिहिलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. ओके. आता व्याख्या सुद्धा लिहायची आहे तुम्हाला. जसं प्रस्तावना एका पेजवरती लिहिलो त्याच पेजवरती आपल्याला व्याख्या लिहायचंय खालच्या बाजूला. कोणती व्याख्या लिहिणार? तुमच्या बुक मध्ये जे सोपी असेल, तुम्हाला पाठ राहील किंवा पाठ केल्यानंतर लक्षात राहील तीच व्याख्या तुम्हाला करायची. जसं की बघा, मुनी आणि रिले यांच्या मते काय म्हणतात, संघटन ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. बरोबर आहे, मी आता सांगितलं. डेफिनेशन काय सांगाली, की समान हेतू साध्य करण्यासाठी जे आपण नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवलं होतं ते साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवाकडून काम करून घेणं, याला संघटन असे म्हणतात. अतिशय सोपं आहे. चलो नेक्स्ट पेज वरती येईल तुमचं संघटनेच्या महत्वाचा डायग्राम. अतिशय सोपा, जेवढे तुम्हाला मुद्दे लक्षात राहतील ते अशा पद्धतीने डायग्राम काढून लिहायचा आहे. असा तुम्ही डायग्राम काढून लिहू शकता. आता इथे मी 10च्या 10 पॉइंट घेतले, पण तुम्हाला जे आठवतील ते तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता आणि इथेच लिहिलेल्या मुद्द्यांचं पुढे एक्सप्लेनेशन करायचंय. तुम्ही इथे एक मुद्दा लिहिलात आणि तिकडे एक्सप्लेनेशन दुसऱ्या मुद्द्याचं केलं तर थोडंसं त्यांना डाऊट येतं की पाहून लिहितंय म्हणून.
सो त्यासाठी सगळे मुद्दे इथे लिहायचे जे लिहायचे तुम्हाला आणि तिकडे त्याच मुद्द्याचं एक्सप्लेनेशन करायला चालू करायचे. तिकडे म्हणजे जे कुठे तर इथे असं खाली. आता नेक्स्ट पेज वरती संघटनेचे महत्व. जर या ठिकाणी तुम्हाला काही अर्थ वगैरे आठवत नसेल, जसं नियोजनामध्ये सांगितलं होतं, आठवत नसेल तर डायरेक्ट ही लाईन लिहायचे. संघटन या कार्याचे महत्व पुढील प्रमाणे आहेत. मग त्याच्यानंतर एक 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 मुद्दे एक्सप्लेन करायला चालू करायचं आहे. आता पहिला मुद्दा बघा, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते असं म्हटलेलं आहे. पहिला मुद्दा काय आपला, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. हे अतिशय सोपं आहे. थोडक्यात सांगायचं असेल, एखादं आपलं टार्गेट असेल, ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी ज्याचं काम त्याला सोपवलं तर टार्गेट कमी वेळेत चांगल्या पद्धतीने कंप्लीट होतं. पाहिजे तसं आपल्याला आउटपुट शेवटी मिळत असेल. सपोज जर आपल्या घरामध्ये एखादं फंक्शन असेल, म्हणजे आपलं फंक्शन चांगलं होणं, चांगलं पार पाडणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागते. सामान वगैरे इकडनं सामान तिकडनं सामान जमा करून फंक्शन चांगल्या पद्धतीने पार पाडावं लागतं आपल्याला. व्यवसाय संघटनेमध्ये पण सेमच असतं. बघा लास्ट म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल घेतलं की आपल्याला 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं आहे, तर ते उत्पादन घेण्यासाठी हे आपलं उद्दिष्ट ठरलेलं आहे. उद्दिष्ट आहे 1000 वस्तूंचं. तर आता ते अचीव करण्यासाठी संघटन काय सांगते, संघटन ही क्रिया पार पाडावी लागते. म्हणजेच काय करावं लागतं, मनुष्यबळ आणावं लागतं, कामगार लागतील ना, कर्मचारी लागतील ना. त्याच्यानंतर भांडवल सुद्धा पाहिजे. त्याच्यानंतर वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल पाहिजे, साधने व उपकरणे सुद्धा पाहिजेत. मग त्यांची जुळवाजुळव करा. आता मनुष्यबळ असेल तर 1000 वस्तूंसाठी 500 कर्मचारी लागत असतील, सपोज गृहीत धरायला काय हरकत आहे, 500 कर्मचारी लागत असतील. भांडवल, इन्व्हेस्टर शोधायचे, गुंतवणूकदार पाहिजे आपल्याला भांडवल आणण्यासाठी व्यवसायामध्ये. मग त्याच्यानंतर कच्चा माल आयात करावा लागतो. जिथे कच्चा माल आहे आपल्याला पाहिजे तसा कच्चा माल आहे, तिथून आपल्याला आपल्या गोडाऊन मध्ये कच्चा माल आणावा लागतो. जुळवाजुळव करावी लागते, प्रत्येक गोष्टी आणून ठेवाव्या लागतात. त्याच्यानंतर साधे उपकरणे म्हणजे काय, जे मशीन वगैरे असतील त्यांची कंडिशन चांगली आहे का, चांगले चालतायत का, चांगल्या परिस्थितीत आहेत का, ऑइलिंग वगैरे करायचं ते करून ठेवणे इत्यादी गोष्टी. म्हणजेच या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने केला, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकडे नियोजन आहे. मनुष्यबळ म्हणल्यानंतर मनुष्यबळ आलं, भांडवल म्हणलं तर इन्व्हेस्टर्स आहेत, इन्व्हेस्ट झाले, पैसे आले, भांडवल आलं, कच्चा माल आलं. म्हणजेच या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करून ठेवल्यामुळे आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढते व आपल्या विकासात सुद्धा वाढ होत असते. फर्स्ट पॉइंट क्लिअर झालं. सगळं सुटसुटीत प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिलो, आता त्यांनी चांगल्या पद्धतीने करणार. रोज 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 त्याच गोष्टीवर यायची गरज नाही. एकदाच 1000 वस्तूंचं उत्पादन घ्यायचं, किती कच्चा माल लागतो तो एकदाच आपण आणून घेतो. त्यामुळे काय होतं, पुढे जाऊन कटकट होत नाही, माल संपला कसं होईल काय टेन्शन येत नाही. म्हणून प्रशासन दैनंदिन कामकाज संघटनेमुळे सुलभ होत असतं. नेक्स्ट पॉइंट आहे विशेषीकरण घडून येतं. हायलाइट करते याला, एक सेकंड. विशेषीकरण घडून येते. आता हे सुद्धा सेमच आहे. कसं सेम आहे बघा, काय सांगितलं याच्यामध्ये, संघटनात्मक रचना ही नातेसंबंधाचे एक जाळे आहे. म्हणजेच उच्चस्तर, कनिष्ठस्तर, मध्यमस्तर किंवा उच्चस्तर, मध्यमस्तर, कनिष्ठस्तर, ज्यामध्ये कामाची विभागणी विविध घटक आणि विभागांमध्ये केलेली असते. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम नेमून दिलेलं असते, सोपवलेलं असते. कामाच्या अशा विभागणीमुळे संघटनेतील विविध क्रियाकल्पांमध्ये विशेषीकरण होण्यास मदत होते. जे काम त्यांना सोपवलं ते काम त्यांना जमतं, ते चांगल्या पद्धतीने पार पाडलं जातं. कार्याच्या विशेषीकरणामुळे संघटनात्मक कार्यक्षमता वाढीस लागते. म्हणजेच व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढणे म्हणजेच काय, वेळेची बचत करून चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करणे, त्यामुळे कार्यक्षमता वाढते. जे उपलब्ध संसाधन आहेत त्यांचा पुरेपूर वापर करणे, त्याच्यामुळे कार्यक्षमता वाढते. पहा, जसं की आता विशेषीकरण घडून येते म्हणजेच काय, संघटनेमध्ये आपल्या 3 स्तर असतात, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ असे 3 स्तर असतात. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम संघटन या प्रक्रियेद्वारे वाटून दिलं जातं. संघटन करणे म्हणजेच काय, उच्च स्तरवाले जे असतात त्यांना धोरणात्मक काम करायचे असतात, मोठे मोठे डिसिजन घ्यायचे असतात, ते काम त्यांना दिलेलं आहे, त्यांनीच ते काम करणार.
मध्यम स्तर मध्ये जे अधिकारी असतात ते समन्वय अंमलबजावणीचं काम करत असतात. जे आदेश त्यांना मिळालेले आहेत उच्च स्तराकडून ते आदेश ते ते काम करून घेण्यासाठी प्रवृत्त असतात. समन्वय साधत असतात सगळ्यांशी. त्याच्यानंतर कनिष्ठ स्तरावरचे अधिकारी काय करतात, या दोघांनी सांगितलेलं काम, कोण, धोरणात्मक काम उच्च स्तर आणि मध्यम स्तर या दोघांनी सांगितलेले जे काही डिसिजन्स आहेत त्यावर ते काम करत असतात. जसं की प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष कामकाज व देखरेख करत असतात, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असतात. म्हणजेच प्रत्येकाचं काम प्रत्येकाला वाटून दिल्यामुळे कामामध्ये विशेषीकरण घडून येतं. कामामध्ये ढवळाढवळ होत नाही, कामाची नक्कल होत नाही, डुप्लिकेशन होत नाही. समजलं ना? म्हणजेच प्रत्येकाला प्रत्येकाचं काम वाटून दिल्यामुळे काम डबल होत नाहीत, तो त्याच्या पद्धतीने चांगलं काम करत राहतो. नेक्स्ट वन आहे कामाची निश्चिती. आता सगळे पॉइंट सिमिलरच आहे, तुम्हाला वाचलं तर मी सांगितलं तर समजूनच जाईल. बघा या ठिकाणी काय सांगितलंय, संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांची निवड त्यांची पात्रता, कौशल्य व अनुभवानुसार होत असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते. आता याचं मीनिंग काय आहे, सपोज आपल्या बिझनेस मध्ये 2 विभाग आहेत, डिपार्टमेंट आहेत. किती? 2. सपोज म्हणलं एक विपणन विभाग आणि एक वित्तीय विभाग आहे. विपणन विभाग जाहिरात मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग वगैरे ते सगळं त्या ठिकाणी चालत असतं. वित्तीय विभागामध्ये काय, आर्थिक नियोजन, बजेट तयार करणे, कोणत्या कामाला किती खर्च आला या सगळ्या गोष्टी बघणे वित्तीय विभागाचं आहे. मग आपल्या बिझनेस मध्ये एक अधिकारी आहे, हा जो इथे दिसतोय तो अधिकारी आपल्या बिझनेस मध्ये आहे. त्याला वित्तीय विभागातील काम एकदम परफेक्ट जमत असतं, त्याला आर्थिक नियोजन करता येतं, बजेट कसं तयार करायचं हे त्याला सगळं चांगलं समजतं. पण आपण काय केलो, आपण म्हणजे जे आता व्यवसायामधले अधिकारी आहेत त्यांनी काय केले, याला विपणन विभागामध्ये काम देण्याचं ठरवलं. तिकडे कमी होता म्हणून त्याला तिकडे पाठवण्याचं ठरवलं. म्हणजेच याला वित्तीय विभागाचं ज्ञान आहे, त्याला आपण विपणन विभागामध्ये पाठवतोय, तर ते काम चांगल्या पद्धतीने होईल का? याचं उत्तर आहे नाही. ज्याला जे काम जमतं, त्याची पात्रता, त्याचे गुण ज्या कामामध्ये हा अधिकारी एक्सपर्ट आहे, तेच काम आपण त्याला दिलं तर ते चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातं, काम चांगलं होतं. इथं तेच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे यामुळे काय होतं, कामाचं स्वरूप कळण्यास मदत होते व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते. जे काम ज्याला जमतं, काय म्हटलं मी, जे काम ज्याला जमतं तेच काम त्याला दिलं पाहिजे, तर स्पष्टता राहते आणि कामाची निश्चिती असल्यामुळे माइंड शांत ठेवून ते व्यक्ती तो काम करत असतो. यामध्ये विशेषीकरणाचा पण समावेश होतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. आता बघा हे सुद्धा सिमिलर पॉइंट आहे. काय सांगितलेलं आहे, संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकाची भूमिका परिभाषित करते. भूमिका परिभाषित करते म्हणजेच काय, त्याच्या पात्रतेनुसार त्याला काम दिलं जातं. समजलं? प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकारांचा वापर कसा करावा, ज्यामुळे अधिकाराचा गैरवापर होणार नाही हे स्पष्ट केले जाते. एखाद्या व्यक्तीला एखादा अधिकार दिला असेल तर ते अधिकाराचा वापर करणं गरजेचं आहे. पण संघटन ही प्रक्रिया काय म्हणते, एखाद्या व्यक्तीला अधिकार दिला असेल पण त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते. म्हणजेच जसं की पहा, आता या ठिकाणी मी म्हटलं होतं आपल्या व्यवसायामध्ये 3 स्तर आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. उच्च स्तराला एखादा अधिकार असेल किंवा सपोज कनिष्ठ स्तराकडे प्रत्यक्ष कामकाज करून घेण्याचा अधिकार आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याकडून देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे. तर कनिष्ठ स्तरावरतील अधिकारी काय केले, त्यांच्या ओळखीचे जे पाहुणे वगैरे आता राहतात ना, कर्मचारी कंपनीमध्ये वगैरे लावून दिलेले राहतात, कामासाठी वगैरे आलेले राहतात, त्यांना काय केले, कमी काम देऊ लागले. आणि त्यांच्या ओळखीचे जे नाही आहेत, ज्यांचं आणि त्यांचं जमत नाही, त्यांना जास्त काम लावू लागले. म्हणजेच काय, अधिकारांचा गैरवापर होऊ लागला. मग संघटन म्हणते की तुम्ही अशा अधिकार जर तुम्हाला दिलं असेल तर त्याचा गैरवापर करू नका आणि प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार, पात्रतेनुसार आणि त्याच्या स्वभावानुसारच त्याला अधिकार दिले जावे. त्या अधिकाराचे चांगले पालन झाले पाहिजे. व्यवस्थितपणे परिभाषित केलेली कार्य व जबाबदाऱ्या व्यवस्थापकाच्या कार्यात परिणामकारकता आणतात.
जे अधिकार त्याला दिलं त्या अधिकारांचा वापर केला, त्या कार्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला तर त्या कामामध्ये परिणामकारकता दिसून येते. आपले जे उद्दिष्ट ठरवलं होतं आपण ते गाठण्यासाठी मदत होत असते. याचा उपयोग उत्पादकता वाढवण्यास होत असतं. म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी आपली वाढत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, समन्वय स्थापित करते. आता हे पॉइंट मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये नियोजनाच्या महत्वामध्ये पण समन्वय साधण्यास मदत म्हणून ते पॉइंट तिथेही पाहिलं, इथेही दिलेला आहे. सेमच आहे. प्रत्येकाचे अधिकार प्रत्येकाला दिल्यामुळं समन्वय सुसंवाद टिकून राहतो आणि चांगल्या पद्धतीने काम पार पाडले जातात. त्याच्यानंतर प्रभावी प्रशासनासाठी मदत, हे सुद्धा अतिशय सोपं आहे. हे कार्य विविध पदे, विभाग, कार्य आणि भूमिका स्पष्टपणे संरचित करते. संघटन काय करते? प्रत्येकाचं काम प्रत्येकाला देऊन टाकते. योग्य कामासाठी योग्य अधिकार व योग्य जबाबदारी सहित योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते. आताच मी सांगितलं की बाबा तुला जर एखादा अधिकार दिला तर त्या अधिकाराचा गैरवापर करायचा नाही. तुझं इथं कोणीही सक्क राहू दे, रक्तातलं जरी राहिलं तरी त्याला समान वागणूक दिली पाहिजे. त्याच्यानंतर कुठे गेलं, कामाची विभागणी व अधिकारांचे योग्य वाटप, यातून हे साध्य केले जाते. या सगळ्याचा परिणाम प्रशासन प्रभावी व कार्यक्षम करण्यात होतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला त्याची जबाबदारी आणि अधिकार, त्याचे जे कार्य चांगल्या पद्धतीने नेमून दिल्यामुळे ते त्यांच्याकडून तशा पद्धतीने काम करतात आणि काम पार पाडतात. त्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढते. त्याचसोबत प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ होतात. प्रभावी प्रशासन निर्माण होत असते आणि कार्यक्षमता सुद्धा वाढत असते. बेसिक आहे. त्याच्यानंतर नंबर 7, वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त. प्रत्येक संघटनेची वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमपणे चालणाऱ्या कार्यावर अवलंबून असते. जर आपल्या व्यवसायामध्ये सगळे कामं चांगल्या पद्धतीने पार पाडत असतील तर व्यवसायात वाढच होणार आहे. जर प्रत्येक ठिकाणी जर गोंधळ होत असेल तर अशा वेळेस आपल्या व्यवसायाची वाढ होणार नाही. त्या गोंधळ सोडवण्यामध्येच टाइम वेस्ट होईल. स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या, विविध स्तरावरील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यक्तीमधील समन्वय आणि योग्य नियंत्रण तंत्राचा वापर कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता आणतात आणि संघटनेची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आता एक स्टेप बाय स्टेप समजून घ्या. काय म्हटलेलं आहे? स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या, आता सांगत नाही. विविध स्तरावरील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यक्तीमधील समन्वय, उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर यांच्यामध्ये समन्वय आहे. योग्य नियंत्रण तंत्राचा वापर, प्रत्येक कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतोय का, आपले जे उद्दिष्ट होते ते आपण त्याच मार्गाने चाललोत का, या गोष्टींमुळे संघटनेमध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. हे सर्व संघटनेची रचना व्यवस्थित परिभाषित केली असेल तरच शक्य होते. परत एकदा तेच म्हटलेलं आहे, आपला ऑब्जेक्टिव्ह तर आपण ठरवलो, आपलं उद्दिष्ट तर आपण ठरवलो, पण ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर गोष्टींची सुद्धा आपल्याला जुळवाजुळव करावं लागतं. ते जुळवाजुळव जे असते आपण प्रॉपर पद्धतीने केलो, संघटन हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातं. सुरक्षिततेची भावना निर्माण होते. संघटनात्मक रचना कार्यस्थिती स्पष्ट करते. म्हणजे ज्याचं काम त्याला सोपवून दिलेलं असतं त्यामध्ये प्रत्येकाची कार्य व जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. कार्यस्थिती म्हणजेच काय, त्याचं काम त्याला दिलो, त्याच्यामध्ये त्याच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या सांगितलं की तू त्याच्याकडून हे काम करून घे, तू हे काम कर, हे तुझ्याकडे अधिकार आहे याचा वापर कर. या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्ती त्याला अनुसरून काम करू शकते. त्याच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या त्याला सांगलं त्यानुसारच ते काम करणार. कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते. नीट आहे का? एखाद्या व्यक्तीकडे जर त्याला एखादा अधिकार दिला असेल, ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान. एखाद्या व्यक्तीला जर त्याचे अधिकार त्याला दिले असेल, त्या अधिकाराचा तो चांगल्या पद्धतीने वापर करेल, त्याला मानसिक समाधान मिळते की बाबा माझ्याकडे हे अधिकार आहे, मी या अधिकाराचा प्रॉपर पद्धतीने वापर करू शकतो. मेंटली प्रिपेअर राहतात की चला आपल्याला हे अधिकार दिलेला आहे, आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मानसिक समाधान वाढते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते की माझं काम मला सोपवून दिलेलं आहे, माझं काम आता कुणी काढून घेऊ शकत नाही, मी मन लावून काम करणार.
नेक्स्ट पॉइंट इज नवीन उपक्रमांना वाव देते. हे नियोजनामध्ये पण दिलेलं आहे. पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. संघटन कार्य पार पाडण्याची कार्य व भूमिका स्पष्ट करते. संघटन हे कार्य त्या प्रत्येकाची भूमिका स्पष्ट करत असते. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात. येस, त्यांची जबाबदाऱ्या त्यांना वाटून दिलं, त्यांच्यामध्ये सुरक्षितता निर्माण होते की बाबा आता आपल्याला कोणी इथून काढू शकत नाही. मग त्यांना मानसिक समाधान मिळते आणि डोकं लावून काम करतात. त्यांच्या काही नवीन आयडिया असतील त्या या बिझनेस मध्ये वापरत असतात. त्याचा फायदा व्यवसायाला होतो व व्यवस्थापक सुद्धा अशा गोष्टींना वाव देत असतो. प्रत्येक संघटनात्मक रचनेमुळे नाविन्यपूर्ण पद्धतीने कामाच्या पद्धतीत नवीन बदल स्वीकारण्यास वाव मिळते. एखादं काम आपण वेगळ्या पद्धतीने करत असेल, जास्त वेळ लागत असेल आणि एक कर्मचाऱ्याला समजलं की बाबा हे काम केल्यानंतर खूप वेळ लागतंय, वेळ खाऊ आहे ही प्रक्रिया, मग आपण दुसरी प्रक्रिया वापरून कमी वेळेमध्ये ते काम कंप्लीट करू. अशा ज्या काही नवीन कल्पना आहेत ते एक्सेप्ट करता येतात. नवीन उपक्रमांना संघटन या कार्याद्वारे वाव मिळत असतं. हे नियोजनामध्ये पण आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा पॉइंट सिमिलर आहे. संसाधनांचा पर्याप्त वापर. संघटन या कार्य कामाच्या तपशिलानुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान करते. म्हणजे ज्याला जे काम जमतं तेच काम त्याला दिलं जातं. यामुळे काय होते, कार्याचे विशेषीकरण शक्य होते. म्हणजे चांगल्या पद्धतीने मन लावून ते काम केल्यामुळे कार्यामध्ये विशेषीकरण घडून येते. अपेक्षित ध्येय ठरविलेल्या कालमर्यादेत साध्य करण्यासाठी कुशल कामगार व इतर संसाधनांचा पर्याप्त वापर केला जातो. 1000 वस्तूंचं उत्पादन वर्षभरात घेणं पॉसिबल होत असतं. कशामुळे? चांगल्या म्हणजे ज्या व्यक्तीला जे काम जमतं ते काम त्याला दिल्यामुळे उत्पादन एका वर्षाच्या आत घेणं पॉसिबल होतं. त्यामुळे काय काय होतं, संसाधनांचा पर्याप्त वापर होतो, कार्यक्षमता वाढतो, व्यवसायाची वाढ होत असते, व्यवसायाचा विस्तार होत असतो. हे होते तुमचे संघटनेचे महत्व. आय होप तुम्हाला हे सगळे संघटनेचे महत्व चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की डाऊट विचारायचे. जर तुम्हाला अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन या प्रत्येक पॉइंटचे एक्सप्लेनेशन जर हवं असेल, विश्लेषण जर हवं असेल तर आपल्या 100 रुपीज नोट्स एक्सपर्ट नावाच्या कोर्स मध्ये याचे एक्सप्लेनेशन ऍड केलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक सुद्धा दिलेली आहे. लिंक वरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता, म्हणत होते मी, ऍप डाउनलोड करू शकता व कोर्स परचेस करू शकता, नोट्स मिळवू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाबा, टेक केअर, स्टे कनेक्टेड.